एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक. संघर्षाचं सोनं तात्याराव चव्हाण लिखित या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष तथा प्रसिद्ध कवी प्राध्यापक फमू शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथील भव्य अशा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाहक डॉक्टर दादा गोरे हे होते. यावेळी मंचावर काजवाकार व पूर्व शिक्षण अधिकारी पोपटराव काळे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य ग राठोड, कवी निवेदक आणि प्रगतिशील लेखक संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर समाधान इंगळे, घर गेलं वाहून या आत्मचरित्राचे लेखक डॉक्टर श्रावण गिरी, समाजसेविका श्रीमती कलाताई राठोड, प्राचार्या भावना गाडे वंजारी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. लेखकाने आपले मनोगत व्यक्त करताना आत्मकथन ग्रंथ लिहिण्यास प्रेरणा कशी मिळाली याविषयी भरपूर अनुभव सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर दादा गोरे यांनी तात्याराव यांचा हा सोहळा कौटुंबिक आणि सामाजिक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या पुस्तकातून जुन्या चालीरीती आणि परंपरा आल्याने हा सांस्कृतिक संचित असल्याचा ठेवा आहे असे ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांच्या आत्मकथनातील अनेक अनुभव हे माझ्या जीवनात जोडणारे आहेत हे सांगताना त्यांनी स्वतःचे अनेक अनुभव देखील सांगितले. प्राध्यापक फमू शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सोन्यासारख्या माणसाच्या वाट्याला संघर्ष यावा हा कसला समाज, अशी खंतही त्यांनी व्यक्त करताना वंचित समाजातून आलेल्या तात्याराव चव्हाण यांच्या जीवन संघर्षाचे हे पुस्तक प्रेरणादायी असल्याचे म्हणाले. बंजारा समाज एकेकाळी राज्य करणारी जमात होती. पडीक म्हणजेच बंजर जमीन सुपीक करणारे म्हणजे बंजारा. तेच तात्याराव चव्हाण आता साहित्यात वावरत असल्याने इथेही सुपीक साहित्य निर्माण करत आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले. वाट्याला आले त्यात आनंद मांडण्यात महत्त्व आहे. तो आनंद तात्याराव चव्हाण यांच्या पुस्तकात आहे. दृष्टी असेल तर या पुस्तकात प्राण आहे असा उल्लेख करताना हे वनवासी साहित्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ज्याच्या वाट्याला वनवास आला त्याचेच रामायण होते असा सन्मानही त्यांनी करताना त्यांच्या जीवन संघर्षाला शुभेच्छा दिल्या. या पुस्तकाचे प्रकाशक अशोक कुमठेकर हेही यावेळी मंचावर उपस्थित होते. या पुस्तकाची अक्षर जुळणी भीमराव वाकोडे यांनी केली तर अनिल जोशी यांनी मुखपृष्ठ सजविले. या कार्यक्रमाला क्रांती सेनेचे अध्यक्ष संतोष तांबे, जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ पाटील कासोळे, पैठण तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार, हास्य कवी प्राध्यापक डॉक्टर विष्णू सुरासे, शिक्षक भारती संघटनेचे मराठवाड्याचे नेते अनिल देशमुख, गणेश राठोड, सिद्धांत गाडे, भावना गाडे वंजारी, यमुनाबाई चव्हाण, सुधाकर कुलकर्णी, विश्वास शेळके, छगन रमणे, संभाजी धोंडगे, विवेक घुगे, अंकुश गाडे, सोपान चव्हाण, दीपक मस्के, कैलास आव्हाळे, राजहंस परदेशी, पृथ्वीराज पवार, शिवदास राठोड, सुधीर गोळे, राम तांदळे, सदानंद कराड, भाऊसाहेब राठोड, संतोष जाधव, चुन्नीलाल जाधव, प्राध्यापक रविराज चव्हाण, स्नेहल संजय राठोड, श्रीकृष्णा राठोड, बीटी काळे, पीजे गोरडे, विठ्ठल बोरुडे, रामचंद्र ब्रह्मनाथ, देवानंद वानखेडे, अनिल वानखेडे, बाळासाहेब गाडे, अवध चाऊस, सुबोध साळवे, विजयसिंग राजपूत, नितीन पैठणे, अरविंद चक्रनारायण, बाबूराव छडीदार, विजय छडीदार, मुकेश राठोड, संतोष राठोड, रोहिदास जाधव, ईसी राठोड, एमजी राठोड, बबन राठोड आदींची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. या नेटक्या आणि देखण्या समारंभाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी केडी आव्हाळे यांनी केले व खुमासदार असे सूत्रसंचलन अमरसिंह चंदेल यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक रविराज चव्हाण, सचिन चव्हाण, सुनील चव्हाण, अनिल चव्हाण, अमोल चव्हाण, योगेश राठोड व मंगेश राठोड यांनी परिश्रम घेतले. एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर. पुस्तक विमोचनाचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार होताना अतिशय आनंद होत आहे. अशीच सरांची लेखणी उत्तरोत्तर सिद्ध व्हावी आणि एकापेक्षा एक असे आणखीन ग्रंथ, कविता संग्रह सरांच्या हातून निर्माण व्हावी हीच या प्रसंगी सदिच्छा. त्यांच्या अगोदर भेटण्यापर्यंत पहिल्या शब्दामध्ये त्यांनी होकार दिला आणि नंतर मी धरती आमच्या पैठणची आहे. त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन एका शब्दात झाले म्हणून हे आपलं नसीब. जेव्हा सर शिंदे सर खरं तुम्ही मला शिकवताना पाणी आणला तो तुमची आई कविता शिकवताना
जेलमध्ये टाकतात, तर जेलमध्ये टाकणे शिक्षा थोडी आहे. तुमचा समाज तोडणं ही शिक्षा आहे. जेव्हा व्यक्त होणं ही तुम्हाला जर संधी मिळाली तर मला वाटतं प्रत्येकाने व्यक्त व्हायला पाहिजे. साहित्यिकांचे कंपोज आपल्याकडे की विशिष्टच एक वर्ग लेखकांचा आहे, तर त्या धारणेला सुद्धा त्यांनी ब्रेक दिला. विशिष्टच वर्ग का असला पाहिजे? जर लेखन ही आपली जर सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे तर प्रत्येकाने लिहिलं पाहिजे, प्रत्येकाने कविता लिहिली पाहिजे आणि प्रत्येकाजवळ आहे. अर्थात दुधगावकर काकांनी सांगितलं की गौडासारखे पंख नसतील पण मग त्या चिमणीने उडायचं नाही काय. आम्हाला सुद्धा आमचं जीवन आहे, आमच्या जीवनाला सुद्धा काही अर्थ आहे आणि आम्ही सुद्धा आमचं मांडलं पाहिजे या भावनेनं. या पुस्तकाचा विषय महत्व आहे असं मला वाटतं. तेव्हा प्रवाही आणि प्रभावी स्वरूपाचं जे त्यांचं लेखन आहे, बोध कथा वाटाव्यात अशा स्वरूपाच्या आहेत, प्रेरणादायी स्वरूपाच्या अशा कथा आहेत. तेव्हा अतिशय संघर्षाचं सौंदर्य काय असतं त्यांनी सोनं त्याला सांगितलं. तुमचं आयुष्य जे आहे, एवढा सात्विक माणूस तुमच्यातला आहे, तो कुठंच आध्यात्मिक आणि अशा गोष्टीत नाही, तो वैचारिक अंगाने मोठा होत गेलेला आहे. तेव्हा तुमच्या या संघर्षाच्या सौंदर्याचं खरं म्हणजे हे सोनं आहे. आणि आपण प्रत्येकानं आपल्या आयुष्यात प्रवास करताना आपल्या आयुष्यासोबत प्रामाणिक राहावं हे आत्मचरित्र शिकवतं. तुम्ही कौटुंबिक असले पाहिजे. आई वडिलांच्या विषयी किती प्रेम तुमच्या अंतःकरणात, तुमच्या नातेवाईकांच्या विषयी हा गोतावळा उगा संपत नाही. त्या सर्वांच्या विषयी कुणाचाही असा मोठा गौरव होत नाही तुमचा झाला तसा सत्कार. हा जो गोतावळा जमा केला हे प्रेम आहे. त्याच्या संपूर्ण हयातीत त्यांनी गावागावात ही माणसं जोडली, हे विद्यार्थी जोडले. ज्या गावात शाळेची व्यवस्था नाहीये त्या गावातल्या शाळा उभ्या केल्या, तिथल्या मुलांना उभं केलं. आणि किती समाधान या माणसाला असेल की आपण जी मोडकळी झालेली शाळा आहे ती शाळा उभी केली, तिथल्या शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे अशा ताट्यावरती काम केलं की जिथं मुलं शाळेत नाहीये त्या मुलांचं सर्वेक्षण करून त्यांना शाळेत आणलं. त्या मुलांसोबत गाणं म्हणणं, त्या मुलांचा सांस्कृतिक आविष्कार घडवून आणणं, एकट्यानेच व्यक्त होणं नाहीये, आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्यांना व्यक्त करायला संधी देणं ही मोठी गोष्ट त्यांनी केली. एकट्याचाच संघर्ष नाहीये, त्यांनी अनेकांचा संघर्ष या निमित्तानं करून आणला. अतिशय सुंदर आयुष्य जगायचं असेल तर मला वाटतं प्रत्येकानं हे पुस्तक वाचलं पाहिजे. नाहीतर लोक नैराश्यात जातात, मग दारूच्या आहारी जातात, घरात राहत नाहीत लोक, कौटुंबिक होत नाही लोक, आणि जिथं नोकरी करतात तिथेही प्रामाणिक नाही. तुम्ही कुटुंबासोबत प्रामाणिक असले, आणि काही लोक एवढे कुटुंबासोबत प्रामाणिक आहेत त्यांना कुटुंबाच्या बाहेर काहीच कळत नाही, फक्त मुलांच्याच करिअरमध्ये अडकून जातात. स्वतःच्या कुटुंबासोबत प्रामाणिक राहताना आपण जिथं सेवा देतो, आपण त्या सेवेचे पण देणेकरी आहे. फुल टाइम मध्ये तुम्ही पगार मिळते आणि त्या पगारातून आपलं आयुष्य उभं राहिलं संघर्षातून. तेव्हा आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे, आपली प्रायोरिटी आहे की आपण आपल्याला जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. नोकरीच्या ठिकाणी अशा पद्धतीची प्रामाणिकता, स्वतःच्या आयुष्यातली प्रामाणिकता आणि कौटुंबिक राहणं. संध्याकाळच्या वेळेला महिला मंडळी मंदिरात आहे आणि पुरुष मंडळी बिअर बारमध्ये किंवा हॉटेलमध्ये आहे, हे समाजाचं चित्र आहे, भयंकर गोष्ट आहे. तेव्हा अशा एका दुभंगलेल्या तरुणांसमोर, अशा दुभंगलेल्या समाज व्यवस्थेच्या समोर एक चांगली कलाकृती, एक चांगलं चिंतन म्हणजे हा सांडण्यापासून जर तुम्ही जे म्हटलं गाव कुसाबाहेर आणि गावातील, पण तांडावरचा प्रवास हा काहीतरी वेगळाच असतो, तो संघर्ष काहीतरी वेगळाच आहे. आणि हा संघर्ष कदाचित आपण त्या याच्यातून नाही केल्यामुळे सगळ्या गोष्टी सोयीस्कर मिळत असल्यामुळे आपण जरासा गोष्टी आल्या की आपण खचतो. म्हणूनच हे पुस्तक आपण वाचावं. संघर्षाचं सोनं कसं करायचं असतं, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात आहे, असलाच पाहिजे, माझं हे मत आहे. आणि हे पुस्तक वाचून त्याची प्रेरणा आपण घ्यायची आणि आपल्या मुलांना, आपण एक शिक्षक आहोत, आपल्या विद्यार्थ्यांना आपण ह्या दृष्टिकोनातून एक नवीन आदर्श आपल्या समोर आपण ठेवतोय. जास्त मी बोलणार नाही, फक्त संघर्षाचा विचार मी म्हणू इच्छिते, जे नेहमीच मी म्हणत असते. आणि चव्हाण सरांकडे बघून तर मला आज नक्कीच त्या म्हणावशा वाटतंय की संघर्षों से लढकर आगे बढ़ना सीखो. चव्हाण सरांसारखा इंग्रज सर, संघर्षों से लड़कर आगे बढ़ना सीखो, ठोकरें खाकर गिरकर उठकर फिर से तुम चलना सीखो. उजाले की परिभाषा नहीं मिलती यूं ही, उजाले की परिभाषा नहीं मिलती यूं ही, उसे पाना है तो चौहान सर की तरह दीप बनकर जलना सीखो. चौहान सर की तरह दीप बनकर जलना सीखो. तुमच्या जीवनाचं वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आणि होण्यासाठी एक बिंदू जो असतो त्याची सुरुवात शाळेपासून होते. आणि म्हणून शाळेतला शिक्षक माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो. एक शिक्षक होते, त्यांना चहा प्यायचा खूप नाद. केव्हाही विचारलं गुरुजी कुठं गेले, कॅन्टीन, सारखा चहा. मग माझ्या लक्षात आलं की शिक्षकाला इंग्रजीमध्ये टीचर काम आहे. जनाचर, वनाचर, तसा टीचर.
यामध्ये खरं तर तात्यारावांचं इंग्रजी इनिशियल म्हणजे टीडी आहे आणि मग इंग्रजी शब्दच मी वापरला की त्यांच्या इनिशियल मध्ये टीडी असून सुद्धा कुठेही लेखनामध्ये TDS सोपा आहे, बोध आहे असा तो सगळा जे उल्लेख करतो आहे. बारीक चिठ्ठीवर मी काही लिहून आणलेलं आहे. खरं तर इथे तात्याराव चव्हाण असं छापलेलं आहे, पण ते मूळ आहे लिहिताना चौहान. मूळ शब्द म्हणजे याचा इतिहास तो आहे, बंजारा असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपले पृथ्वीराज चव्हाण पासूनचा जे भटके होते त्यांनीच पूर्वी सत्ता गाजवलेली होती आणि आता साहित्यातल्या सत्तेवर सुद्धा चौहानच आहे. हे सगळे पूर्वापार जो संबंध आहे. आणि खरी गोष्ट अशी आहे की हा शब्द आला कुठून बंजारा, जी जमीन बंजर म्हणजे पडीत असते, ज्यांनी बंजर जमीन सुपीक केली ते बंजारा. आता ती कसण्यासाठी याही क्षेत्रात आलेली आहे. आणि एक फार जुनं शेवटी आत्मकथन जे आपण मराठीत म्हणतो त्याला हिंदीमध्ये दास्ता असा एक शब्द आहे. आणि एक जुनं गाणं आहे, सगळ्यांना नवीन लोकांना माहिती असेल की जो हमने अपनी दास्ता सुनाई इतपर्यंत ठीक आहे, आप क्यों रोए. ही गोष्ट दुसऱ्याची असते आणि अश्रू आपले उमळतात. हे खरं आत्मकथेचं आणि वाचकाचं अश्रूंशी जोडलेलं नातं असतं. तुमचं हे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं इतके सुंदर वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत. आमचा समाधान बोलला, तोही खूप सुरेख बोलला. ठाकूर सरांनीही त्यांच्या काही आठवणी मला सांगितलं. पोपटराव काळे बोलले छान. शिंदे तर काय नेहमीच्याच पद्धतीनं खूपच सुरेख बोलवणी पद्धतीनं त्यांनी परंतु भावनेला आग घातला. असा हा उत्तम असणारा कौटुंबिक सोहळा आणि सामाजिक सोहळा आहे असं मला वाटतं. खरं तर जेव्हा मला तात्यारावांचा फोन आला, सर असं पुस्तक प्रकाशन आहे आणि मी अमुक अमुक ठिकाणचं आहे, त्यांचं नाव मी ऐकलेलं होतं, तेव्हा मला नाही म्हणायचं जीवावर आलं आणि मी म्हणालो ठीक आहे मी येतो. त्यांना प्रथम पाहिलं ते मी आजच येते. पण त्यांचं जे हे संघर्षाचं सोनं आहे, हे सोनं खरं म्हणजे त्यांच्या आयुष्याचं सोनं आहे. ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो, आता कोणीतरी भावना मॅडमनी मला वाटतं बोलल्या की संघर्षाशिवाय माणूस प्रगतीच करू शकत नाही. आणि जो आयुष्यभर संघर्ष करतो तोच माणूस मोठा होतो. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, अनेक उदाहरणं माहिती आहेत, याची नावं घेण्याची गरज नाही. तात्यारावांचा आणि माझा एका वेगळ्या पातळीवरचा संबंध आहे. एक तर आम्ही एका तालुक्यातले, मी पैठणचा आणि ते तांड्यावरचे. ते शिक्षक, मीही शिक्षक होतो. 11 वर्ष मीही शिक्षक होतो.
मी पाचवडला शिक्षक होतो, इथे त्याच्या जवळपासच्या तांड्यावर शिक्षक. APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक.